शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली होती। शाहू महाराजांच्या प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे आणि या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपण पाहूया। छत्रपती आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या एकूणच लोकसभेच्या या सगळ्या रणधुमाळीच्या बाबतीत काय सांगाल। खरं तर शाहू महाराजांना या ठिकाणी उमेदवारी घोषित झालेली आहे, कशी रणनीती असणार आहे आणि तुम्ही या रणांगणात कशा पद्धतीने उतरणार आहात? या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे। शाहू महाराजांची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि ऐतिहासिक क्षणसुद्धा ह्याच्यासाठी आहे की पहिल्यांदा इतिहासात असं घडलं असेल की महाविकास आघाडीने ठरवलं की तुम्ही कुठल्याही पक्षातनं उभा राहा, पण महाविकास आघाडीचं उमेदवार होणं गरजेचं आहे आणि महाराजांनी स्वीकारलं आणि काँग्रेस पक्षातनं त्यांची मग उमेदवारी जाहीर झाली। स्ट्रॅटेजी अशी काही वेगळी नाही, पण उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासूनच छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार आम्ही सुरूच केला होता की कारण का तिन्ही पक्षातल्या आघाडीने सांगितलं की आम्हाला छत्रपती शाहू महाराज पाहिलेत। राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विचार, समतेचा विचार असेल, पुरोगामी विचार असेल, आत्ताच्या विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्याकडनं कसं दिल्लीत दरबारी पाठवता येईल आणि कसा मोठ्या मताधिकांनी आपल्याला शाहू महाराजांना निवडून देता येईल। संजय राऊतांनी मलाच फोन केला होता की आम्हाला उद्धवजींना छत्रपती शाहू महाराजांना भेटायचं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे। तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। त्यांची ही प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। तर शाहू महाराजांच्या प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याची महत्त्वाची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेली आहे। तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली होती। शाहू महाराजांच्या प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आल्याचं देखील संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।